मन मंदिरा गजर भक्तीचा. वेदांत शास्त्र सांगतं जीव परतंत्र आहे, ईश्वर स्वतंत्र आहे. भक्तीच्या प्रांगणात आल्यामध्ये ईश्वर परतंत्र आहे आणि भक्त स्वतंत्र आहे. साक्षी होऊन बघतायत, त्याची लीला बघतायत. नाथ महाराज म्हणाले मी त्याचं नाव घेत नाही, पण आजूबाजू कोपऱ्याचं वरून बघतो, मला उठवायला येतो. नुसता उठवायला येत नाही, आठवण करून देतो. नाथा बोल जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मी न करी त्याची कथा, तोच होय नवे नवे नाठवे जनार्दनासी. पण तो मला विसरून देत नाही. नीट लक्षात घ्या. मग आता कर्माचा करता कोण झाला? आत्मा साक्षी आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या ओव्याचं खंडन करा म्हणजे झालं. म्हणून खंडन मंडनातच पडू नये, आपला आनंद आपण भोगावा. कळलं? म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कोणाचं खंडन नाही आणि कोणाचं मंडन नाही, आणि म्हणून मुंडन सुद्धा नाही. न लगे दंडन माझे गाठचं नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. न लगे दंडन मुंडन ते काही, साधनाची नाही आठाआठी. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. खलास. चंद्रभागेचं स्नान कर, संपलं. विधी काय कर? हरिकथा ऐक. म्हणून पंढरपूरच्या नुसत्या देवाच्या लाईनीत उभं राहिला, 4 किलोमीटर दर्शन घेतलं आणि परत आला, तुमची वारी झाली नाही. मी म्हणत नाही. तुकाराम महाराज सांगतायत चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा. एक कीर्तन ऐकलं झालं, सगळं पावन झालं. कीर्तनामध्ये संतांच्या संगतीमध्ये प्रभूचं नामस्मरण घडतं. वारीमध्ये जिथे कीर्तन चालू असतं तिथे पांडुरंग हजर असतो. तिथे लाईनीतल्या लोकांच्या करता दर्शनाला असतो, आणि दर्शन घ्यायला वैष्णवांच्या कीर्तनात येतो. तिथे दर्शन द्यायला आहे आणि इथे दर्शन घ्यायला आहे. हा मूलभूत फरक समजून घ्या, म्हणजे वारकरी संत परंपरा समजेल बरं का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावतोबा, गोरोबा, सेना महाराज, ही सगळी एका काळातली मंडळी. जनाबाई, मुक्ताबाई, पिरियड तोच. तो पिरियडच असा होता की ज्ञानोबारायासारखा सूर्य आणि त्याच्या बाजूला हे एक एक अलौकिक तारे चमकत होते. स्वतःच्याच घरामध्ये 4 संत, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, नामदेवराया, जनाबाई, गोरोबा, सावतोबा. काय संतांची मांदियाळी भरली. म्हणून त्यांनी म्हटलं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. बरोबर आहे ना? तेव्हा हे निघाले अगदी, म्हणजे त्या तपशीलवार सांगत नाही, ते काही निघाले 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 तेव्हा म्हणले चला अरण भेंडीला ते होते, तो येत नाही तर आपण तरी जाऊ. माझं बोलणं कळलं का? हां, तो येत नाही आपण जावं. काय कोणी कोणाच्या घरी जात नाही तितका जिव्हाळा असल्याशिवाय. सावतोबांच्याकडे ओलावा होता. माझं बोलणं कळलं का? पांडुरंग हा प्रेमस्वरूप आहे आणि सावतोबा हा त्या प्रेमाचा ओलावा आहे. कारण ओलाव्याशिवाय जमीन भिजत नाही आणि ओलावा टिकून राहिल्याशिवाय पीक वाढत नाही. तसं तुमच्यातला भक्तिप्रेमाचा ओला टिकून राहू द्या तर शेवट चांगला होईल. नुसतं खंडन मंडन करून बसू नका, ज्ञानाचं प्रदर्शन करू नका. माझं बोलणं कळलं का? काही करायची गरज नाही आहे. प्रदर्शन हा भाग निराळा आहे. तसं ज्ञानाचं श्रेष्ठत्व विशिष्ट लेवलपर्यंत आहे. पुढचं प्रकरण आहे वृत्ती ज्ञानाचं सुद्धा खंडन आहे. या ज्ञान खंडन चालू आहे. नुसतं प्रदर्शन आहे. लांबून बघायचं काचेतून, हात लावता येत नाही. काही सगळ्या शोकेसेस ते प्रदर्शनाकरताच मांडलेले असतात. काय बोटं लावा, नाही लावता येत नाही.
तिथला कपडा घेता येत नाही. प्रदर्शन म्हणजे परिच्छिन्नपणाने होणारे दर्शन, परिच्छिन्नपणाने होणारं दर्शन, असं ते दर्शन आहे. गेले. जाता 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 नह्यांना हुल दिली पांडुरंगाने आणि सावतोबा महाराजांच्याकडे गेले. त्यांनी बघितलं. अरे म्हणले, पांडुरंगा माय बाबा तुम्ही इथे? अरे म्हणले, सावतोबा काय सांगू तुला, तुझं आपलं बरं आहे, एका बाजूला आहेस तू, माझ्या मागे चोर लागलेत. अरे माझ्या मागे चोर लागलेत. बरोबर आहे, संत हे चोरच आहेत, नाही कळलं? हां, चोर लागलेत, ते देवाला धरायला बसलेत, कळलं? ते देवाला धरायला बसलेत. काय हे चोर असे आहेत, मूळच्या चोराला सापडून देणारे चोर आहेत. मी तुम्हाला सांगू का, हे जे पोलीस खातं वगैरे कळतं ना, ते चोर जरी ते पकडले, ते त्यातला सूत्रधार त्यांच्याकडे बातमीदार म्हणून असतो. त्याला बरोबर माहिती असतं कुठे काय कुठे काय. तो म्हणजे चोरांचा चोर असतो. जसं जनाबाई जेव्हा म्हणाली, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. अरे म्हणाले, माझ्या मागे चोर लागले. आता तूच जर चोर आहेस तर तुझ्या मागे दुसरं कोण लागणार? चोरच लागणार. अजून सांगू का चोरी तुमच्यात असून तुम्हाला भेटत नाही, केवढी मोठी चोरी आहे. परवाच सांगितलं होतं की पुढिलांची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघवत तुमच्यात आहे, पण असं चोरू नये, चोरू नये. सर्व तो करत असतो पण मी करत नाही, तू करतोस असं माणसाला म्हणून दाखवतो. बरोबर आहे ना? सर्व त्या, हे बघा, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, हे तरी पटलं का न पटलं? का तुमच्या सत्ते? हां, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. हां, मग एवढं मोठं जे चाललंय तर तुम्ही कोणाच्या सत्तेने हालताय, कोणाच्या सत्तेने बोलताय? कोण कोण आहे त्याच्या मागे? त्याची सत्ता आहे. पण त्याची सत्ता असून तुम्हाला वाटतं मी करतो चोरून. चोरून कसा राहिला कळलं का तुम्हाला? कसा चोरून राहिला? काय घडतंय ते त्याच्या सत्तेने घडतंय ना. बुद्धी त्याने दिली, अभ्यास करण्याची शक्ती त्याने दिली, ज्ञान त्याने दिलं, सर्व त्याच्या कृपेने मिळालं. आमच्या बापाचं काही नव्हतं म्हणला, हे सगळं मी कमावलं. झालं, पहिलं टिकाव मारलं खड्ड्यातलं. माझं बोलणं कळलं का? पहिलं टिकाव मारलं. हां, हे तुमची चूक नाही, तो तुमच्याकडून करून घेतो आणि तुम्हाला वाटतो मी करत नाही, तूच करतोयस. झालं, संपलं. संत असे कधी फसत नाहीत. ते म्हणले, बघ तुला काय म्हणायचं ते म्हण, पण आम्हाला माहिती आहे तूच करतोयस, हे तुझ्यामुळेच घडलं हे आम्हाला माहिती आहे. तू नाही म्हण, तू नाही म्हण. काय दगड मारला, घट फुटला, त्या गोपी न बघता त्याला शिव्या द्यायच्या. काय गंमत आहे. तो झाडामागे कुठेतरी लपलेला, त्याला शिव्या. दुसरी एक जिला माहिती नव्हतं, नवीन गोपी होती. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गोपी होत्या. काही कुमार गोपी होत्या, काही तरुण गोपी होत्या आणि काही वृद्ध गोपी होत्या. कुमार गोपी म्हणजे जिला अजून कशाचंच काही ज्ञान नाही, म्हणून ती पोरांच्या हातात हात घालून साखळी खेळते. तसं परमार्थाचं काहीच ज्ञान नाही, आपलं यायचं म्हणून यायचं, जायचं म्हणून जायचं. अशी जी माणसं आहेत ती कुमार गोपी. तारुण्याने मुसमुसलेली आहे ती तरुण गोपी, जी वाट बघते, वाट बघते, अशी फलून आलेली आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, परा प्रमेय प्रमदा विलासिया, प्रमदा विलासिया. रंगून गेलेली आहे विलासाला.
हिला फ्रॉक काय घातला आणि परकर काय घातलं तिला अक्कलच नसते. कुमार गोपी. जसं तुम्ही वाचता म्हणून आम्ही वाचतो, आम्ही वाचतो म्हणून तुम्ही वाचतो. कशा करता काही पत्ता नसतो. काय कशाचाच काही पत्ता नाही. आई बाळाला पाचते म्हणून ही फ्रॉकवर घेते आणि ते भाऊलीला पाचते. काय तर येड्याचाच बाजार. कुमार गोपी अर्थ काय? कुमार गोपी जी नुसतं अनुकरण करते पण पुढे पाऊल काही नाही. पण तारुण्यामध्ये आल्यानंतर हो आपोआपच मुलांच्या पासून बाजूला पडते ती. मग तो रोजचा मुलगा म्हणतो का ग तुला येत? मला आईने सांगितलं आतापासून तुमच्यात खेळायचं नाही. कारण कुमार राहिली नाही, तरुण झाली. तसं गोकुळातल्या तरुण गोपीच कृष्ण परमात्म्याजवळ आल्या. त्यातल्या म्हाताऱ्या होत्या ना, त्या आम्ही खूप ऐकलंय, आता आम्हाला काही ऐकायची गरज नाही म्हणून घरातच बसतात. म्हाताऱ्या गोपी कळले का तुम्हाला? तुम्ही रोज जाता अमृत अनुभव. आम्ही ना कशाचं काय, कशाचं घरातून कधी बाहेर पडली नाही. नवरा खबीस होता, बाहेर पडून दिलं नाही हिला कधी. आणि कशाचं काय ऐकलं आणि कशाचं काय बघितलं. उगीच आम्हाला सगळं माहिती, काहीही माहिती नसतं. याला म्हणावं म्हातारी गोपी. मन मंदिरा गजर भक्तीचा.